और गुड मॉर्निंग सगळ्याला बघा. आज आहे काय आहे पंचमी ए, काय नागपंचमी. आज नागपंचमीच्या तुम्हाला माझ्या परिवारांकडून शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर बघा मी ह्यांना रात्री मेहंदी काढली. कुठे ग कुठे ती बघा कशी रंगलीच नाही, पण प्रेमच नाही माझ्यावर. आणि चिवला अशी काढली ती. मी करते रोज दिसतच नाही जास्त. कसं काय ना रंगली मेहंदी. आणि बघा माझी सगळ्यात जास्त रंगले, मी नाही काढली. उचलू नको गप्प नाही. तर चिवला सुट्टी नाही पंचमीची. तुम्हाला नाही सुट्टी, त्यांना पण नाही सुट्टी. वाटेमध्ये दुधा नाकी नाही प्यायला, असाच प्यावा. नागाला पण पाजावं लागेल. नागिनच कशी एकटी की नागिनी सोबतच्या नागाला नको का? तर आमच्याकडे आता ऊन पडले आणि तिकडं आले आबाळ. आता धुवायचे कपडे, तर कपडे आणून टाकलेत मी. झाली आंघोळ, झाले स्वयंपाक झालाय. डबा काय बनवलं डब्याला? जायचं मला ऑफिसला. बटाट्याची भाजी. पावणे 9 वाजले आता. आणि जाताना 9 वाजले. ऑफिसला जाताना महालक्ष्मी दुकानमध्ये बोल. अरे नीट दिसालाय की. हा आता दिसते. बघ बघ लाव ना. काय कॅमेरा आहे अजून? दाखव की कोणचं ऐकवत आहे. स्ट्रॉबेरी वाला किती छान आहे. बस 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 युनिफॉर्म काढ आता. आत्या झोपल्यात, पोळ्या करून थकल्यात. आत्याने केलं तर आज पुरणपोळ्या. आईने आज स्वयंपाक केला पुरणपोळ्याचा. खाणार का? ती केल्यात पोळ्या. आत्याने पोळ्या केल्यात. ते सकाळच्या चपात्या, त्याच्यात भाते, त्याच्यात आमटे, त्याच्यात भजे गुलगुले काय जे आहेत ते, त्याच्यात पापड्या तळून ठेवल्यात. आणि तर आमच्याकडे पडलाय बघा पाऊस. आणि गावाकडे पाऊसच नाही बघा. पुढं एवढा पाऊस आहे ना, सारखा येतोय जातोय बघा. मग अशी क्लीन केलंय, चिवला नाही घेत तेव्हा एवढं पाणी झालं. काम चालू आहे बघा, स्लॅब टाकलं चालू आहे. सकाळपासून ते खनखन आहे. आणि बघा शी मेहंदी काढली बघा दुपारी बसल्या बसल्या. असं काढले दिसते का? असं काढले डॉलचं. पण असं कारण काल काढलीच नाही. काल दिवसभर चिवला काढली दोन्ही पण हातावर. आणि रात्री काढायची होती तर रात्री यांच्या हातावर काढली बघा. तर मी आज काय साडी बिडी घातली नाही. काल घातली होती बघा साडी, आज नाही घातली. ड्रेसच घातला नुसता. आणि वारोळाची पूजा पण नाही केली मी. म्हणजे घरात ते फोटोज आणलेला आहे ना, त्याची पूजा वगैरे केली नाही. आत्यानेच केली बघा. कारण मला आहे प्रॉब्लेम, त्याच्यामुळं काय साडी बिडी घातली नाही. काल उपवास होता म्हणून घातली, आज नाही घातली. आणि श्रावणातला सोमवार पण आहे आज, त्याच्यामुळं मी काय स्वयंपाक वगैरे केला नाही. आत्यानेच केला आहे. मी व्हिडिओ काय घेतला नाही बघा. मोबाईलला माझ्या चार्जिंग नव्हता. मी मोबाईल बघितलं आणि झोपली. मोबाईल चार्जिंगला लावायचा राहूनच केला बघा. आणि चहा ठेवला आहे, चहा पेणार आहे. आणि स्वयंपाक वगैरे झालं आहे. शिवला क्लासला पाठवायचं आहे. तर भाजीला जाईल, पण एकटीला चलत जायचं म्हणलं खूप लांब येते. वजन घेऊन यायचं म्हणल्यावर तिला नाही होणार. गाडी असली तर वजन घ्यायला असलं ना मग काय वाटत नाही. एकटीला एवढं लांब चलत यायचं, ते वजन परत म्हणल्यावर नाही. परत गाड्या वागतायत ना संध्याकाळच्या, तर मग खूप चिडचिड. आणि एवढं तर पाऊस पडलेला आहे जास्तच. चला,
साजरी झाली आहे नागपंचमी. तर चिवला मी ड्रेस पण घेतला होता बघा. काय तिला सुट्टीच नव्हती त्याच्याने काय घातला नाही. तर आता काय क्लासला जाणार आहे ती आवडून. आज क्लास पण 6:30 ते 7पर्यंतच आहे. 6:30ला जायचं आहे आणि 7ला वापस येणार आहे. एवढंच आहे, जास्त काय वेळ नाही आहे त्याच्यामुळं. तर नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस येतोय का म्हणून. एवढा वैताग आला नाही पावसाचा. आमचे सगळे कपडे भिजले वाळलेले. आत्याला मी हे काय घासून देत होते वाटतं, भांडी घासून देत होते ना. भांडे घासून सगळे कपडे भिजले आमचे बाबा बाहेर तिथे टाकलेत खुर्शीवर. काही त्यांनी घरात टाकले बघा वाळायला कपडे ह्यांच्या हवेला. तर ह्यांनी आलते बघा आणि माझ्या भाच्याला ॲडमिट केलं आहे DY पाटीलला. तर त्यांना डब्बा घेऊन गेले. तर मी पण उद्या जाणार आहे. तर तिथं जर ब्लॉग घ्यायला जमलाच तर मी घेईन, मला दाखवेल बरं का. आणि बघू उद्या गेल्यावर काय आहे काय नाही, मी तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये सांगेन की कशामुळं ॲडमिट वगैरे केले त्याला म्हणून. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.